हे शरीर पुन्हा मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो. हे शरीर पुन्हा मिळणार नाही ही एक छोटीशी ओळ दिसायला साधी आहे, पण आयुष्याचं सर्वात मोठं तत्वज्ञान या एका वाक्यात सामावलेलं आहे. आपण रोज सकाळी उठतो, कामाला जातो, राग येतो, ताण येतो, भांडणं होतात, हिशेब जुळतात, पण आपण विसरतो की या धावपळीत ज्या शरीरावर आपण भार टाकत आहोत, ज्या शरीराला आपण सतत पुढे ढकलत आहोत, ते शरीर एक दिवस थकणार आहे, थांबणार आहे आणि पुन्हा कधीच मिळणार नाही. आपण एखादी वस्तू तुटली तर नवीन घेऊ शकतो, एखादं नातं हरवलं तर परत जुळवू शकतो, पैसे गेले तर पुन्हा कमावू शकतो, पण शरीर गेलं की काहीही कितीही करून आपण दुसरं मिळवू शकत नाही. म्हणूनच आजचा दिवस, हा क्षण, ही श्वासांची प्रत्येक लय आपल्याला जपून ठेवावी लागते. आपल्याला पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे की हे शरीर म्हणजे केवळ मांस, हाड, रक्त नसतं. हे शरीर म्हणजे आपल्याला जगायला दिलेलं सर्वात अनमोल, अमूल्य, बदलताना येणारं देणं आहे. आपण आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग करतो, घर स्वच्छ ठेवतो, मोबाईल चांगल्या कव्हरमध्ये ठेवतो, पण शरीर, त्याच्या संरक्षणासाठी आपण काय करतो? पहाटे उठून व्यायाम नाही, ताण कमी करण्यासाठी शांत 10 मिनिटं नाही, पौष्टिक आहार नाही. आपण रोज करत असलेलं काय? शरीराला थकवणं, मनाला विषारी बनवणं, नकारात्मकतेने वेढणं आणि आयुष्यभर लक्षात ठेवावं असे एक एक सत्य दुर्लक्षित करणं. आपलं शरीर आपल्याशी बोलतं, पण आपण ऐकत नाही. ते सांगतं, थकतोय, थोडं विश्रांती घे. ते हळूच सांगतं, एवढा राग नको करूस, माझ्यावर परिणाम होतो. ते दररोज सांगतं, गोड कमी खा, मी सांभाळत नाही. पण आपण हसून दुर्लक्ष करतो आणि म्हणतो, अरे काही होत नाही, पण होतं. प्रत्येक चुकीचा आहार, प्रत्येक रात्र जागरण, प्रत्येक ताणाचा ढोस, प्रत्येक वाईट सवय शरीराच्या आयुष्यातून वर्ष कमी करत असते. आणि सर्वात भयानक गोष्ट काय माहितीये? शरीर कधीच जोरात ओरडत नाही. ते शांतपणे तुटतं, शांतपणे कोसळतं आणि एक दिवस अचानक मोठा धक्का देतं. तेव्हा आपण धावपळ करतो, डॉक्टर, औषधं, प्रार्थना, शपथा. पण जेव्हा आपण शरीराची कदर करायला सुरुवात करतो, तेव्हा नेहमीच खूप उशीर झालेला असतो. म्हणून आज स्वतःला विचार, तू तुझ्या शरीराशी न्याय केलायस का? तुझ्या पायांना विश्रांती दिली का? तुझ्या मनाला शांतता दिली का? तुझ्या मेंदूला ताण कमी केलाय का? तुझ्या फुफ्फुसांना स्वच्छ हवा दिली का? तुझ्या हृदयाला आनंद दिलायस का? तू स्वतःला वेळ दिलायस का? हा प्रश्न मोठा सोपा आहे, पण उत्तर देताना आपल्याला अपराधी वाटतं. कारण आपण स्वतःसाठी काहीच करणं थांबवून दिलंय. आयुष्याच्या स्पर्धेत आपण सगळ्यांना जिंकवतो, पण स्वतःला हरवतो. नात्यांसाठी धावतो, पण शरीरासाठी कधीच नाही. पैशासाठी दिवस रात्र देतो, पण शरीरासाठी 1 तासही नाही. आपण आपल्या शरीराला कैद केलं ताणात, टेन्शनमध्ये, वाईट सवयींमध्ये आणि म्हणतो की मला काही होणार नाही. पण प्रत्येकाची मर्यादा असते. एक साधा फोन सातत्याने चार्ज न केला तर बंद पडतो. मग शरीर तर एक अत्यंत गुंतागुंतीची आणि मौल्यवान यंत्रणा आहे. त्याला तुम्ही थोड्याफार काळजीशिवाय कसं चालवणार? आज आजारपण वाढत चाललंय. लोक कमी वयातच थकायला लागलेत. केस पांढरे, पाय दुखणे, तणाव, डोळ्यांचा त्रास, चिडचिडेपणा, चिंता, नैराश्य, हे सगळं कोणाकडून येतंय? शरीर सांगतंय, माझी काळजी घे. त्याचं हे म्हणणं ऐकूनही आपण शांत बसत नाही. आपण स्वतःला ओरबाडत राहतो. जगासाठी धडपडताना आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि मग एका दिवशी आपण जे परत कधीच मिळवू शकत नाही ते हरवून बसतो, शरीर. तेव्हा रडल्याने, प्रार्थनेने, पश्चातापाने काहीच परत मिळत नाही. एखाद्याला राग आला तर जमतं शांत बसणं. एखाद्याचं नातं तुटलं तर जमतं विसरणं. एखादं नुकसान झालं तर जमतं पुन्हा सुरुवात करणं. पण हे शरीर तुटलं की तुटलं. म्हणून स्वतःला आजपासून एक सुंदर वचन द्या. आयुष्यातील सर्वात अमूल्य देणं म्हणजे शरीर आणि मी ते जपणार. आता प्रश्न येतो, कसं जपणार? महाग व्यायामशाळा, स्पेशल डाएट लागेल असं काही नाही. फक्त काही गोष्टी थोड्या प्रेमाने केल्या की शरीर आपोआप फुलतं. रोज 20 मिनिटं चालणं, इतकं साधं पण आयुष्य वाढवतं. सकाळी उठून 2 ग्लास गरम पाणी असह्य थकवा कमी करतं. ताण आल्यावर खोल श्वास घेणं मन शांत करतं. मोबाईल वापरणं कमी करणं मेंदू स्वच्छ ठेवतं. घरगुती ताजं अन्न खाणं पचन सुधारतं.
हसणं आणि मन मोकळं ठेवणं हृदय निरोगी ठेवतं. आणि सर्वात महत्त्वाचं, राग, मत्सर, अहंकार, नकारात्मक विचार हे मानसिक विष काढून टाकतं. कारण मन आजारी असेल तर शरीर स्वस्थ राहू शकत नाही. एखादा दिवस वा एखादी समस्या इतकी मोठी नसते की त्यासाठी आपलं शरीर बळी द्यावं लागतं. एक वाईट शब्द, एक वाईट व्यक्ती, एक वाईट घटना यांच्यामुळे आपला ताण वाढतो. पण आपण लक्षात घेत नाही की हा ताण हळूहळू शरीर खातोय. हे शरीर तुमचं आहे. तुम्ही त्याला त्रास दिला तर त्याला कोणाकडे तक्रार करायला जागा नाही. हे शरीर पुन्हा मिळणार नाही. हे तत्वज्ञान जीवन बदलून टाकू शकतं. कारण जेव्हा तुम्ही हे मान्य करता तेव्हा तुम्ही तक्रार करणं थांबवता, ताण घेणं थांबवता, छोट्या गोष्टींवर मन दुखावणं थांबवता. तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला शिकता. तुमच्या जीवनातील छोट्या आनंदांची किंमत कळते. पहाटेचा वारा, सूर्याची ऊब, पावसाचा सुगंध, कुटुंबाचं हसू, मित्राची साथ सगळं अधिक मौल्यवान वाटू लागतं. कारण तुम्हाला समजतं की तुमच्या श्वासांची संख्या मर्यादित आहे. एक दिवस हे शरीर थकणार आहे, पण तो दिवस येईपर्यंत तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता, त्याची काळजी घेऊ शकता. आयुष्य आपल्याला रोज एकच संदेश देतं, जगा, आनंद घ्या, स्वतःचं जपा. पण आपण नेहमी उद्यावर ढकलतो. उद्या सुरू करेन व्यायाम, उद्या कमी करेल ताण, उद्यापासून चांगलं खाईन आणि उद्या येण्याआधीच शरीर कोसळतं. म्हणून आत्ता स्वतःला थांबव, उद्या नाही, आजपासून सुरू कर. छोट्याशा पावलातून, छोट्याशा सवयीद्वारे, छोट्याशा प्रेमाने तुझं शरीर बदलू शकतं आणि त्याच्याबरोबर तुझं आयुष्यही. लक्षात ठेव, जग खूप मोठं आहे पण आयुष्य खूप छोटं. आणि त्याहूनही लहान म्हणजे शरीराची मर्यादा. पण हे शरीर जर तू आज जपलं तर ते तुला वाढत्या वयातही तुझ्यासोबत धावू शकतं, हसू शकतं, जगू शकतं. म्हणून स्वतःला आजपासून सांग, हे शरीर पुन्हा मिळणार नाही, म्हणून मी ते जपणार, प्रेम करणार आणि आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक राहणार. कारण जे शरीर तुमच्यासाठी आयुष्यभर लढतंय त्याच्यावर प्रेम करणं ही तुमची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे आणि जीवनाचं सर्वात मोठं तत्व आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.